नालेसफाई न झाल्यानं पाणी थेट हे रस्त्यावरती गेलंय। हिंगोली नगरपालिकेचा गलथान कारभार हा समोर आलाय। पालिकेचं पिण्याच्या पाण्यावरती नियोजन नाहीये। लाखो लिटर पाणी हा वाया जातंय। वसमत शहरातल्या मुसाफिर शहा भागामध्ये नाली साफ न केल्यानं नाल्यामध्ये कचरा साचून नाली ही तुंबलेली आहेत आणि त्याचा नाली तुंबल्यामुळं पाणी हे रस्त्यावरती येतंय। पाणी हे घरामध्ये गेल्यामुळं अनेक घरांचं नुकसान देखील झाल्याचं पाहायला मिळतंय। 2 तासापासून हे नाली ब्लॉक झालेली आहे आणि पूर्ण पाणी रस्त्यावर आलेलं आहे। कुठलं पाणी आहे? हे नळाचं पाणी आलेलं आहे। नळाला पाणी आलं की हे असं दररोज होत असते। आतापर्यंत कधी झालं असं? हे 2 दिवसाआधी नळाला पाणी आलं तेव्हा पण तसं झालं। 15 दिवस झालं तेव्हाही नळाला पाणी आलं की अशी ब्लॉक होत राहते। हे नालीला कोण काढत नाही म्हणून आणि ते पाण्यात पूर्ण हे नाली भरून जातात। पाणी असं नालीमध्ये तुंबायलंय, पाणी बाहेर पाऊल टाकायनं, लहान लेकर आमचे कसे बाहेर येणार जाणार। किती दिवसाला पाणी येते? पाणी 8 दिवसाला येते, कधी 4 दिवसाला पाणी येते आणि ते पाणी आलं की एवढा त्रास व्हायलाय। पाणी वाहून जाईन काय नाही नाल्यानं आणि कचरा सगळा साचून बसायला नाल्यामध्ये। सगळे शेजारी पाजारी बोलायले तर आमचं टाकतो म्हणा तिथंच कचरा। आम्हाला खूप त्रास व्हायला कचऱ्याचा, खूप परेशानी व्हायली आम्हाला।